वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर आज पोलिसांमध्ये हजर झाली आहे. UPSC कडून पूजा खेडकरवर गुन्हा दाखल झाल्यानंतरही अद्याप तिला अटक झालेली नव्हती. खेडकरची पोलिसांकडून चौकशी झाल्याशिवाय तपास पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे अखेर पूजा पुढील तपासासाठी पोलिसांसमोर हजर झाली आहे. दरम्यान आरोपीवर गुन्हा दाखल असून न्यायालयाच्या आदेशानंतरच पूजा खेडकर ही चौकशीला आली आहे. पूजा स्वतःच्या मनाने पोलीस चौकशीला आली नाही असं सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटलंय. पहिली गोष्ट म्हणजे पूजा खेडकर ही काही स्वतःच्या मनाने तिथं पोलीस चौकीला किंवा चौकशीसाठी आली अशातला भाग नाही. दुसरी गोष्ट, कुठलाही आरोपी जोपर्यंत कोर्टात शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण गुन्हा केलाय असं कबूल होत नाही आणि माध्यमांसमोर ती काही आपण केलेले गुन्हे कबूल करेल अशी सुतराम शक्यता नाही. त्याबद्दल तिचं जे काही म्हणणं असेल ते असेल. परंतु UPSC सारख्या संस्थेने या मॅडमना सेवेतून बडतर्फ केलं, जास्तीत जास्त अटेम्प्ट केले, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. एवढीच गोष्ट याच्यामध्ये पुरेशी आहे. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, जर पूजा खेडकरवर केलेले आरोप खोटे निघाले किंवा त्याला जर खरं मांडलं गेलं किंवा ते आरोप नाहीत असं जर मांडलं गेलं तर देशामध्ये हाहाकार माजेल. कुणी काही सर्टिफिकेट गोळा करेल, काही अर्थ लावेल आणि मग ओबीसीचं आणि इतर जे आरक्षण आहे त्याच्यावर अतिक्रमण करत राहील. त्यामुळे आता ठीक आहे, आता तिनं तेच म्हणायचं आहे ते तिने म्हटलेलं आहे, परंतु यापुढे ती सुटेल असं मला वाटत नाही. कारण केलेले गुन्हे हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. म्हणजे वडिलांचं उत्पन्न लपवणं, फॅमिलीचं उत्पन्न लपवणं, खोटं आधार कार्ड देणं, खोटं सर्टिफिकेट देणं, खोटं जातीचे दाखले मिळवणं, खोटं वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवणं, या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या विरोधात आहेत. परंतु तिने ते आता कबूल करणं अपेक्षित पण नाही, परंतु योग्य वेळेत त्याचा न्याय होईल. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.